जागतिक महिला दिनीच एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. जागतिक ही घटना बीडमधील पाटोद्यात घडली. पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा पोलीस ठाण्याचे अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एक महिलेला बोलवले आणि पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही बसने महिला पुण्याहून बीडला येत होती. तिला बसमधून उतरवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. गेवराई तालुक्यातील पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती अंमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाणघेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपींनी तिला गप्प करत बलात्कार केला. पीडित महिलेची घटना दुपारी 1च्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन महिलेने पोलीस निरीक्षक यांच्यासमोर तक्रार दाखल केली आहे. कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसून होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच अंमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच एका पोलिसानेच जागतिक महिला दिनी तरुणीवर बलात्कार केल्याने रक्षकच भक्षक बनला तर विश्वास कोणावर ठेवायचा अशी चर्चा सुरू होत आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवर सर्च करून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.